मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी येणार आहे व तसेच रुपये हवे असतील तर आत्ताच करा हे। व एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणार आहे। शेतकऱ्यांना आपली KYC प्रक्रिया करून खाते तपासणे आवश्यक आहे। पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट अपडेट देशभरातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21 हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मात्र पैसे वेळेवर यावेत असे वाटत असेल तर आता स्टेटस तपासणी KYC पूर्ण करा असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारने दिला आहे, अन्यथा तुमचा हप्ता थांबवू शकतो। केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते। हे पैसे वर्षभरात 3 हप्त्यामध्ये दिले जाते। प्रत्येक 4 महिन्यात 2,000 रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो। आतापर्यंत 20 हप्ते दिले आहेत। आता आणि देशभरातील लाखो शेतकरी 21 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। कोणाला मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ? पूर्वी 2 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्याला हा लाभ दिला जातो, परंतु आता जमिनीच्या क्षेत्रफळावर कोणतीही मर्यादा नाही। लहान शेतकऱ्यांना असो या मोठ्या नाव जमीन अभिलेखती असलेल्या सर्वांना याचा योजनेचा फायदा मिळतो। व तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की 21वा हप्ता कधी येणार आहे। माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या 15 म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत कधी 21वा हप्ता जमा होऊ शकतो। अधिकृत तारीख सरकारकडून अद्याप झालेली नाही। याआधी 7 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स जम्मू काश्मीरमधील 8.5 लाख शेतकऱ्यांना खात्यात समावेश कोटी रुपये जमा केले। त्यापैकी 85,000हून अधिक लाभार्थी महिला होत्या। दरम्यान बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाल्याने काहींना वाटले की हप्ता थांबले, मात्र केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले की पीएम किसान योजनेच्या वितरणात कोणतेही अडथळा येणार नाही। तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच पैसे खात्यात जमा होऊन जातील। अडचणी आल्यास काय करावे? योजनेबाबत काही अडचण आल्यास शेतकरी हेल्पलाईन क्रमांक 155-261 किंवा 011-243-00606 या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आपली तक्रार नोंदवू शकता। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच नोव्हेंबरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। मात्र ज्यांनी अद्याप KYC पूर्ण केली नाही त्यांना त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा 2,000 रुपये थांबवू शकतात। व तसेच पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारचे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान स्केम 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले की पुढील हप्त्याचे पैसे वेळेवर मिळावे यासाठी त्यांनी आपली स्टेटस किंवा KYC आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावे लागणार आहेच। पीएम किसान योजना नोव्हेंबरच्या पहिल्या 15 हप्ता रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या महिन्याच्या पहिल्या 15 जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। मात्र सरकारने अद्याप अंतिम तारीख जाहीर केली नाही। यापूर्वी 7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 8.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 171 कोटी रुपयाची रक्कम हस्तांतरित केली होती। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।